लब ये हमारे साथ धोखा हो गया है, धोखा। हाँ यार 1000 रुपये नको देऊ, राहू दे राहू दे। मी गेली लॉस मध्ये तर काय आता मला सीएनजी पण भरायचं. हा तुला सीएनजी पण भरायचं आहे. नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानिमित्त निघालो आहोत बाहेर खादाडण्यासाठी. बघू आता काही मिळतंय का आम्हाला उपवासाचं. तर शोधता शोधता आम्ही आलो पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंटला. ॲम्बियन्स बघा गाईज, एकच नंबर. हाऊज इट. तर गाईज आमची उपवासाची थाळी आली आहे. हे काय आहे? श्रीखंड आहे ना? कोकम. हे काय आहे? हे काय आहे? कसलाच भारी हे ना. तुला हे ना चालतं ना उपवासाला. आणि हे पिऊ ना. गोड छान कोकम झालं. माझे असं होते मला हेवी होणार मला हे श्रीखंड. अर्ध का हाँ त्याला तर उपवास आहे. बिल बोलू. बिल तुला मी श्रीखंड केलं माझं. तू भरायला पाहिजे. माझं अर्ध खाल्लं. मला थाळी पीठ पण दूध खाल्लं. परत मी तुला ह्याच्यातलं बटाट्याची भाजी पण दिली आहे. दोन मागं तर गाईज आम्ही पूर्ण ब्रह्मला गेलेलो आणि मस्त अशी उपवासाची थाळी खाऊन निघालेलो आहे. किती रुपयाची? 500 रुपयाची थाळी खाल्ली. 500 रुपयाची एक थाळी खाल्ली उपवासाची. आय स्वेअर जिंदगीत पहिल्यांदा खाल्ली. जिंदगीत थोडी महागाची तर नॉनव्हेज थाळी देखील नसते. ॲम्बियन्स एक नंबर होता तिथला. त्यातच पैसा होता असं मला वाटतं. हां हां ॲक्च्युली ॲम्बियन्स चांगला होता. टेस्ट देखील होती. पण ती मला 500 थोडं जास्त वाटले. बिकॉज उपवासाची थाळी आहे. आम्ही अंदाज लावलेला. आम्ही अंदाजे गेलो होतो. म्हणजे आम्ही अंदाज लावून होतो की 250पर्यंत होईल. पण ती 500 आय स्वेअर. लब ये हमारे साथ धोखा हो गया है, धोखा. ₹500 माझी पण जाणार. हाँ यार 1000 रुपये नको देऊ, राहू दे
जाऊ दे. मी गेली लॉसमध्ये तर काय आता. मला मी CNG पण भरायचं. हा तुला CNG पण भरायचं आहे. तर गाईज आम्ही गेलो होतो पूर्ण ब्रह्माला आणि पूर्ण ब्रह्माने आमची पूर्णच वाट लावलेली आहे. आपली गाडी कुठे लावली आहे? वाट लागली, वाट साईडने झाली तुने. तुम्हाला सांगते उपवासाची थाळी कसलीच भारी पडली आम्हाला. अंदाज दोन्ही साईडने चुकी होती. ॲक्च्युली तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे की काय झालेलं. दोन्ही साईडने चुकी कशी होती. आमच्या साईडची पण चुकी होती आणि त्यांच्या साईडची पण चुकी होती. तर गायसांनो बघताय ना, सनग्लासेस लावलेले आहेत नवीनवाले, कसलाच भारी. चला आता निघालोय घराला. तुम्हाला स्टोरी सांगते काय झालं आमच्या बरोबर. चुकी होती कोणाची, कोणाची चुकी होती, कोणाची चुकी होती ते सगळं सांगणार आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स देणार आहे आमचा. ओव्हरऑल एक्सपिरियन्स पूर्ण ब्रह्मामधला. ॲक्च्युली काय झालं, आमच्याकडे थोडासा टाईम होता, फावला वेळ होता, तर आम्ही डिसाईड केला. आणि मला क्रेविंग झाली साबुदाणा वडा खायची. आज आहे उपवास आमचा एकादशी निमित्त, तर मला साबुदाणा वडा खायची क्रेविंग झाली. आणि माझ्या या क्रेविंगमुळे माझीच वाट लागली. आणि ती वाट अशी तशी नाही बरं का, चांगलीच वाट लागली. सो माझं नुकसान झालं एकंदरीत. क्रेविंग भागवण्यासाठी मी लागली ह्याच्या मागे की बाई मला खायचे साबुदाणा वडा, मला खायचे साबुदाणा वडा. तर इथे बघूया ना आपण, असं करत मी ह्याच्या मागे लागली. आणि समोर मला एक हॉटेल दिसलं, त्याचं नाव खूप छान आहे, पूर्ण ब्रह्मा. नावाप्रमाणे ते हॉटेल देखील छान आहे गाईज. अँबियन्स एक नंबर आहे. आतमध्ये जे वातावरण होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच, भारी आहे. त्याच्यात नो डाऊट्स, नो आहे. खूप छान आहे. आतमध्ये गेलो, वेटिंग लिस्ट होती बिकॉज पॅक होतं सगळं. तर मला वाटलं वेटिंग लिस्ट आहे म्हणजे नक्कीच चांगलं असणार. आणि तिथे आज एकादशी निमित्त खास असे पदार्थ होते, त्यामुळे मग एक उपवासाची थाळी देखील होती. तर मी म्हटलं आपण उपवासाची थाळी ट्राय करूया यार, भारी असेल, सगळं मस्त मस्त भरलेलं असेल. आपला दोघांचा उपवास आहे म्हणून. ठीक आहे, मला फक्त वडे खायचे होते, पण त्या वड्याच्या चक्करमध्ये मी पोहोचली उपवासाच्या थाळीपर्यंत. मग जागा नव्हती. मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. आम्ही 15 मिनिटं थांबलो, वेटिंग लिस्टवरती थांबलो, कारण मला खायची होती. मी ह्याला अजिबात ब्लेम करणार नाही गाईज. हा खूप साधा भोळा आहे. या केसमध्ये हा माझ्यामुळे फसला आहे. कसा साधा आहे बघा, तुम्हाला दिसत असेल चेहरा, साधा भोळा. तर आम्ही थांबलो. मी बोली थांबूया करून. वेट केल्यानंतर आमचा नंबर आला. आम्ही गेलो आतमध्ये. आता इथे चुकी काय झाली मी तुम्हाला सांगते. फर्स्ट चुकी, मी 2दा आतमध्ये गेली चेक करायला जागा आहे का. आता आम्ही CNG भरायला आलोय, त्याच्यानंतर मी कंटिन्यू करते चुकी काय झाली. सो स्टे ट्यून, कनेक्टेड. तर गायजांनो मी होती चुकीवरती. तुम्हाला सांगते चुकी कोणाची होती. तर सगळ्यात आधी फर्स्ट चुकी होती आमची, बिकॉज मी 2दा आतमध्ये गेली. 2दा. फर्स्ट मी मेन्यू कार्ड घ्यायला गेली. सेकंड, पहिला तर मी सीट्स अवेलेबल आहेत का बघायला गेली. सेकंड मी मेन्यू कार्ड घ्यायला गेली. थर्ड टाइम ॲक्च्युअली माझ्या डोक्यात आलं होतं, माझ्या माइंडमध्ये आलेलं की मी जाऊन प्राईस विचारू, जी आम्ही उपवास थाळी ऑर्डर करणार होतो त्याची प्राईस काय असेल, हा क्वेश्चन मी त्यांना विचारू. तर मला तिथेच कळलं असतं की त्याची ॲक्च्युअल कॉस्टिंग किती आहे. तर मी हा प्रश्न घेऊन गेली द एक्सपर्ट. ह्याला विचारलं मी. ठीक आहे, ह्याला विचारलं. सगळी तुझी चुकी माया ढकलायचा प्रयत्न चालू आहे गाईज, मला वाचवा. मी ह्याला विचारलं की मी जाऊ का. तर मी आतमध्ये जाऊन त्यांना प्राइसिंग एकदा विचारून येते. तर ही इज लाईक की नको, आता नको जाऊ. तिसऱ्यांदा कुठे सारखी कुठे जाते तर चांगलं नाही वाटत. हा मला असं बोलला. बट ह्याने माझ्या माइंडमध्ये टाकलं की जास्तीत जास्त काय असणार आहे, 250 असणार आहे. ही ह्याची लाईन होती, सेंटेन्स होती, जी की याने 5 वेळा बोलली. 5 वेळा की यार जास्तीत जास्त काय असणार आहे, 250 असणार आहे. जास्तीत जास्त 200-250 असणार आहे. थाळीची प्राइस ॲव्हरेज तीच असते. सो मग माझ्या डोक्यात पण आलं की ठीक आहे, 200-250 असेल तर आपण ती बेअर करू शकतो, आपण जाऊया. मग मी विचारलंच नाही. मग मी अजून शाणी, मग मी नाही विचारलं. मग आम्ही गेलो आतमध्ये, बसला, मस्तपैकी ऑर्डर केली उपवासाची थाळी छान अशी. आणि भरमसाठ मस्त होते. मी तुम्हाला सांगते की तिथला जर मी टेस्ट वाईज रिव्ह्यू दिला ना तर ॲक्च्युली छान. माझा चेहरा दिसतोय का, दिसतोय. सो जर टेस्ट वाईज मी तुम्हाला रिव्ह्यू दिला ना गाईज तर ॲक्च्युली टेस्ट छान होती तिथली. थाळी देखील भरून आलेली.
असं काय येतंय रे, कॅमेरा बसते जरा. सो संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे कदाचित माझा चेहरा असा येत असेल. तर टेस्ट तिथली चांगली होती, ॲम्बियन्स तिथलं ओव्हरऑल छान होतं, एक नंबर होता. एंटर केल्याच भारी वाटत होतं. आणि आज एकादशी निमित्त ते चांगलं त्या लोकांनी मेंटेन केलेलं, सजवलं होतं. तिथले जे स्टाफ होते ते देखील छान ट्रेडिशनल वेअर करून होते, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि थाळी पण छान होती, टेस्ट छान होती, बर्गरचं होती. मला तर खपत नव्हती, जास्त झालेली. माझं अर्ध मी ह्याला दिलं खायला. मग त्याच्यानंतर मेन बारी आली बिलिंग काउंटर. तुम्हाला व्ह्यू दाखवते त्याच्या आधी. पाऊस पडतोय, पाऊस. सो पाऊस बघितल्यानंतर असं वाटतं की आमचा जो कार घेऊन जायचा डिसिजन होता तो करेक्ट होता. तर त्याच्यानंतर मग बिलिंग काउंटरला गेली, मग सांगितलं बिल वगैरे कर सगळं. मग ज्या वेळेला फायनल बिल माझ्या हातात आलं गाईज, माझे डोळे, जर चष्मा मोठा दिसला ना, माझे डोळे पण मोठे झालेले एवढं. आई सर, मी एका पॉइंटला बिलकडे बघत होती आणि एका पॉइंटला मी ह्याच्याकडे बघत होती. हा माझ्याकडे बघत होता, बिलकडे बघत होता. अशी सिच्युएशन झाली होती. तर बिल होतं 1098 रुपीजचं बिल झालं 2 थाळीचं. हा सॉरी 48, सॉरी माय मिस्टेक, माय बॅड. 1048चं बिल झालं गाईस. 2 थाळीचं बिल होतं ते बिल बघितल्यानंतर आय स्वेअर माझी बोलती पण झाली. बिकॉज जो अंदाज आम्ही लावलेला 250ची थाळी असेल यार, हार्डली जास्तीत जास्त अजून काय असं होतं. ते 1000 म्हणजे 500 पर थाळी झालेली. 250 वरून 500ला पोहोचलेली. 499 बिल मध्ये असं झालं. 499 थाळीचे झालेले म्हणजे 500च पकडून चला. 250चा जो अंदाज होता तो खाचला. माझा काय खाल्ल्यानंतर मग बिल तर भरणं भागच होतं. खाल्ल्यानंतर थोडे काढून दिलं तर मग ते बिल वगैरे भरलं. पण तुम्हाला सांगते यार, ह्याच्यावरून मला एक लेसन मिळालं गाईज लाईफमध्ये की कधीही मी असं नाही म्हणत की ती जास्त कॉस्टली हो, म्हणजे मला ओके होती, पैसे हे करायला काय नव्हतं. बट प्रॉब्लेम इज की मला ती 500 रुपयाला, बिकॉज आम्ही एक बजेट घेऊन, एक अंदाज घेऊन गेलेलो, त्यामुळे आमच्या माइंडमध्ये एवढंच होतं की ती हार्डली जास्तीत जास्त 250 असेल. त्याच्यामुळे ते माइंडमध्ये तेच होतं आमच्या. एवढा नाही विचार केलेला. त्याच्यामुळे असं त्यानंतर ते डिसअपॉइंट झालं. टेस्ट वाईज चांगला आहे, तुम्ही देखील ट्राय करा तिथे. मी असं नाही म्हणणार की ते हॉटेल हे आहे, पण आमचा बजेट हल्ला ना यार, हल्ला. तर मग त्याच्यानंतर पण एक लेसन मिळालं मला गाईज लाईफमध्ये की कधीही कुठल्याही हॉटेलला तुम्ही गेला तर त्याच सगळ्यात आधी मेन्यू कार्ड बघायचा. मेन्यू कार्डमध्ये प्राईस असणं खूप गरजेचं आहे. आणि जर नसेल मेन्यू कार्डमध्ये प्राईस तर तिथे प्राईस विचारायची गरजेचं. ह्याच्यावरती पण येणार आहे मी. आय विल कम टू दॅट पॉइंट ऑल्सो गाईज की सेकंड चुकी जी होती ती रेस्टॉरंटची होती. आमची चुकी तर होती, माझी तर चुकीच होती की मी त्यांना विचारलं नाही, तिथे माझं चुकलं, प्राइस नाही विचारली. पण नेक्स्ट चुकी जी होती ती त्यांची होती, कारण तो जो मेन्यू कार्ड त्यांनी आम्हाला दिलेला ना, एकादशी स्पेशल मेन्यू कार्ड होता, पण त्या मेन्यू कार्ड मध्ये प्राइस कुठेच नव्हती. त्याच्यात सगळं लिहिलं होतं की आज काय स्पेशल आहे, पण प्राइस कुठेच नव्हती. ऍटलिस्ट त्यांनी प्राइस तिथे लिहायला पाहिजे होती. तर तो मेन्यू कार्ड जेव्हा आम्ही बघितला त्यावेळेलाच आम्हाला कळलं असतं की त्याची प्राइस काय आहे. मग त्याप्रमाणे आम्ही डिसाईड केलं असतं की आम्हाला काय ऑर्डर करायचं आहे. तर तिथे त्या रेस्टॉरंटची देखील चुकी होती. पण आमचा एकंदरीत लॉस झालेला आहे. आमचा नाही, माझा लॉस झालेला आहे. पण ठीक आहे, कधीतरी चालतं, माणसाकडनं चुका होतं. पण ह्याच्यातून मी एक धडा शिकली आहे, जो की तोच आहे की नेक्स्ट टाइम कुठेही जाताना आधी प्राइस बघा. सो हा उपवास एकंदरीत महाग पडला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर आजचा जो उपवास आहे म्हणजे कंटिन्यू आहे, तो एकंदरीत महाग पडला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण ठीक होतं, पोट भरलं, दॅट इज, त्याच्यामध्ये आम्ही सॅटिस्फाईड आहोत. आता रात्री जेवायची गरज नाहीये, एवढं पोट भरलेलं आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं की जास्त चुकी कोणाची होती. आम्हाला जागा देखील आहे गाडी पार्क करायला.
तर हा ब्लॉग आता मी इथे सेंड करत आहे. जास्त बडबड झालेली आहे. आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये लवकरच. चॅनल वरती सबस्क्राईब करा नवीन असाल तर. सो भेटू नवीन ब्लॉगला. चल बाय बाय कर. बाय गाईज. बाय.